लक्ष द्या. प्रॉब्लेम वाचलं ना? हा, काय म्हटलंय बघा. As two long parallel wires carrying current 8 ampere and 15 ampere in opposite direction and are placed 7 centimeter from each other. बरोबर. तर एका प्लेन मध्ये बघा, लक्ष द्या. आणि पुढे काय म्हटलंय बघा, ए पॉइंट पी इज इक्वी डिस्टन्स फ्रॉम बोथ दी वायर such that line joining point to wire are perpendicular to each other. हे फार महत्वाचं आहे यामध्ये. म्हणजे पहिल्यांदा तो कंडक्टर, असे दोन कंडक्टर आहेत. एक कॅरिंग करंट I1 किती 8 एम्पियर आणि दुसरा कॅरिंग करंट इन अपोजिट डिरेक्शन, बरोबर ना? हाऊ मच? I2 इज 15 एम्पियर. दोघांमध्ये डिस्टन्स किती आहे? 7 सेंटीमीटर. आणि विचारलंय कुठं? ऍट पॉइंट पी. मग सांगा, पॉइंट पी इथं घेऊन चाललेलं काय? दुसरी कंडिशन काय पॉइंट पी साठी? लाईन जॉईनिंग पॉइंट पी टू द वायर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. ओके. मग हे परपेंडिक्युलर मिड वेला येत नाही परपेंडिक्युलर. मग काय दिले काय म्हणजे हा कंडक्टर, एक मिनिट, आता सेंटरला तर पॉइंट आहे बट मिड वेला नाही आहे, दोघांच्या मध्ये तो पॉइंट येतोय. मग इथं मॅग्नेटिक फील्ड, आता हे लक्षात यायला पाहिजे. जर अपोजिट असेल तर हे लक्षात ठेवायचं. मॅग्नेटिक फील्ड काय होते? ऍड होते. अपोजिट मॅग्नेटिक फील्ड काय होते? ऍड. अँड सेम असेल तर मॅग्नेटिक फील्ड कॅन्सल. हे तुम्ही लक्षात ठेवा. काय काय लक्षात ठेवायचं? ओके. आता लक्ष द्या, प्रॉब्लेम असा दिलाय बघा. हा 8 एम्पियर आहे. मी आता दुसरा सेक्शन घेतो. हा 8 एम्पियर वाला कंडक्टर आणि हा दुसरा कुठला आहे? 15 एम्पियर वाला आहे. बरोबर. तर त्याने एक पॉइंट पी घेतलाय. तो कुठे घेतलाय? असा घेतलाय की ही जी लाईन्स आहेत ह्या दोघांच्या, ह्या पॉइंट पी ला जॉईन केल्यानंतर ते अँगल किती येतो? 90 डिग्री. अंडरस्टूड? इज इट क्लिअर? मी दुसऱ्या प्लेन मध्ये येतो. इन अदर वर्ड, मी असं बरोबर असं मध्ये घेतलेलं नाही, असं तिरकं घेतले कुठेतरी. काल काय झालं, हा कंडक्टर असा आपण इथं 2 डायमेन्शन मध्ये दाखवू शकत नाही. इज इट क्लिअर? म्हणून मी साईडला खाली दाखवलं परत. ओके. हे दोन कंडक्टर व्हर्टिकलच आहेत. दोघांमध्ये डिस्टन्स किती आहे? 7 सेंटीमीटर्स आहे. हे 0.7 मीटर. नंतर काय कन्वर्ट. हे काल सगळं एव्हरीवन ऍग्री विथ दिस? क्लिअरली म्हटलंय की लाईन जॉईनिंग पॉइंट टू द वायर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. मग पी पासून जर आपण लाईन जॉईन केल्या तर त्या दोन लाईन 90 डिग्री पाहिजेत, ते दिलेच. अंडरस्टूड? मग दोघांचा डिस्टन्स मी अज्युम करतो हे डी. ओके. हा 90 डिग्री आहे. मग हायपोटेन्यूज कुठला येईल? डी. डी एन 7 मधलं 7. 90च्या अपोजिट काय असतोय? बरोबर. मग पाय पायथागोरस डी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर इज इक्वल व्हॉट? आता सेंटीमीटर अगोदर कन्वर्ट करायला नको. ओके. मग डी किती आलं? 2d स्क्वेअर इज 7 स्क्वेअर. मग डी किती येणार? स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड 7 बाय
√2 सेंटीमीटर. एव्हरीवन क्लिअर? डी फाईंड का केलं? प्लस डी फाईंड का केलं? फॉर्म्युला मध्ये पण डिस्टन्स पाहिजे ना. गॉट इट? क्लिअर? ओके. मग आता मॅग्नेटिक फील्ड टुवर्ड्स द बोर्ड आहे म्हणून मी हे B1 त्याला म्हणतो ई डायरेक्शनला आणि हे B2. वेक्टर्स आहेत. वेक्टरचं ऍडिशन याचा मी याला B1 त्या पुढं B2 असं आहे. हा आता लक्ष द्या. नेट मॅग्नेटिक फील्ड फाइंड करायचे ना. B1 B2 हे दोघे आहेत आणि ह्या दोघांमधला अँगल किती आहे? 90 डिग्री. मग बीच मॅग्नेटिक फील्ड काय येणार टोटल बाय पायथागोरस? नाही, पॅरलोग्राम यूज करा बे. B1 स्क्वेअर प्लस B2 स्क्वेअर ट्वाइस B1 B2 cos 90. एव्हरीवन क्लिअर? ह्या दोघांमध्ये अँगल किती आहे? 90. ट्रायंगल लॉ पेक्षा डायरेक्टली पॅरलोग्राम सॉल्व्ह करूया. cos 90 इज cos 90 जी होता ही कंप्लीट टर्म कॅन्सल झाली. मग बी किती आलं? बी इज अंडर रूट B1 स्क्वेअर प्लस B2 स्क्वेअर आणि नंबर पुट करायला लागतो आपल्याला. ओके. B1 चा फॉर्म्युला काय? स्ट्रेट कंडक्टर हा इन्फानाइट म्यू नॉट अपॉन 4 पाय राइट इंटू 2 I1 डिवाइड बाय डी चा स्क्वेअर आणि इथं म्यू नॉट अपॉन 4 पाय प्लस 2I2 बाय डी चा स्क्वेअर. इज इट राईट? असं फॉर्म्युला ना. आता काय कॉमन निघेल कॅल्क्युलेशनला? फॉर कॅल्क्युलेशन म्यू नॉट अपॉन 4 पाय स्क्वेअर आहे, स्क्वेअरच्या बाहेर म्यू नॉट अपॉन 4 पायच होणार कॉमन इंटू 2 बाय डी सुद्धा कॉमन घ्या. फक्त स्क्वेअर कॅन्सल स्क्वेअर रूटनं. बरोबर. ब्रॅकेट में काय राहिलं? I1 स्क्वेअर प्लस I2 स्क्वेअर राईट. I1 स्क्वेअर प्लस I2 स्क्वेअर. आता व्हॅल्यू पुट करा. सांगा बी ची व्हॅल्यू किती आहे? म्यू नॉट अपॉन 4 पाय 10⁻⁻7. 2 अपॉन डिस्टन्स किती आहे? 7 बाय √2 सेंटीमीटर. मीटर मध्ये 10⁻². इज इट राईट ऑर रॉंग? सेंटीमीटर मीटर -2 ना. हे सगळ्यांना कळालं -2 कुठून आलं? ब्रॅकेट मध्ये स्क्वेअर रूट ऑफ I1 किती आहे? 8 स्क्वेअर प्लस 15 स्क्वेअर. कॅल्क्युलेशन करायला पाहिजे, बोर्डच्या लेवलचा प्रॉब्लेम आहे. बघा आता लक्ष द्या. हे -2 अपर न्यूमरेटर मध्ये प्लस झालं म्हणजे 10⁻⁻5 झालं. हे -5 का आलं? इंटू 2√2 बाय 7. हा
आणि 8 स्क्वेअर 16. काय ट्रिपलेट आहे कुठलं 8 आणि 15 ला? 8 आणि 15 ला कुठलं ट्रिपलेट आहे काय? 8 स्क्वेअर 15 स्क्वेअर 2 to 5 किती असते? 17 ना? नक्की 8 15 7 64 प्लस 2 to 5 289. 289 म्हणजे 17. सो बीज 10⁻⁻5. आता हे कॅल्क्युलेशन थोडं करायला पाहिजे तुम्हाला. 2√2 by 7 into 289. हा बी मॅग्नेटिक फील्डचा ऑप्शन काय दिलंय? टेस्ला. √2 ची व्हॅल्यू दिली फक्त. -5. हा हे 2 √2 ची व्हॅल्यू काय दिली? 1.4 by 7 into 17. काय ऑप्शन येईल? आता हे 14 जर मी करायचं म्हटलं, बघा लक्ष द्या, हे 7 to 14 कॅन्सल होईल किंवा 1.4 by 7 17 to 34 into 0.2 into 10⁻⁻5. Okay, so B is 68, 6.8 into 10⁻⁻5 टेस्ला. ऑप्शन आहे का त्यामध्ये? 6.68 ए ऑप्शन आहे, पण -6 आहे. बरोबर आहे की? जर आपण 68 केलं तर इथं काय पाहिजे? वी हॅव टू राईट 10⁻⁻6 टेस्ला. काल प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केला एव्हरीवन? प्रॉब्लेम अवघड होता. इज इट क्लिअर? नंबर 7 बघा.